मुताले नाही गेले ते, फरार झाले ते सर. ते तुम्ही सर पाहते माणसं गेले ते, गायब झाले ते. नाही सर, ते फरार नाही सर, ते टॉयलेटला गेले. नाही ना, मी लहानपणापासून ओळखून दिले. ते फरार झाले ते. 3,000 रुपयाचं नाव ऐकलं ते ना, फरार झाले ते. त्याला माहिती आहे माझ्याजवळ पैसे नाही. त्यानं मग काय बरं काय भांडी गिंडी आहे का इथं घासायला? सॉरी सर, तुमचं बाबा सांग बरं तू, ते पाय ना ते 50 रुपये घेऊन गेले. कुठे गेले बाबा? 50 रुपये घेऊन कुठे गेले ते बाबा? असं बाई, मला वाटते ते दारू प्यायला गेले वाटते. म्हटलं 100% दारू प्यायला गेले ते. म्या का नाही 50 रुपये म्हटलं त्या तांदूळच्या डब्यात ठेवते ना. म्हटलं मला लेकरायला म्हटलं आता वही पेन घेतात ते. म्हटलं आता पाहते ते चोरून गेले. म्हटलं ते दारू प्यायला गेले 100%. कायच करा बाबा, काय नशीबात पोरगा आलं माया. का रे बाबा, का रे मंग्या, तू 50 रुपये घेतले का? कोणा म्हटलं मला पेन पाहिजे होता, वही घ्यायसाठी मला 50 रुपये ठेवते मी आईजवळ. बाबा ते पैसे घेतले लेले, मला 50 रुपये देतो. बाबा काय देऊ तुला आता? माहीत तर त्या बाबाने 200 रुपये घेतले माझ्याजवळचे. मला म्हणे ते मला सोयाबीन आणायला लागते म्हणे. काय आणायचं बापा, ते हळदाची डाळ का उडदाची डाळ. 200 रुपये माझ्याजवळून घेतले आणि तुझ्याजवळून 50 रुपये घेतले. बाबा दारू पिणं चालू केलं का त्यानं आता? मग काय ते सासूबाई, तुम्हाला माहित नाही का? त्यांना म्हटलं दारू पिणं चालू केलं ना. काल दारू पण आलते, लय आलते. समजे नाही जेवू कसं काय कसं करा, समजे ना जेवता नाही ना त्यांना. लय दारू पिऊन आलते ते. कालपासून म्हटलं त्यांनी दारू चालू केली. आता सांगा बरं आता काय डोसक्याला ताप आता? तुम्ही 200 रुपये कशाला दिले? वसून बाई, मला काय माहित आता त्यानं दारू चालू केली ती. मला वाटलं आता आणते म्हटलं उडदाची डाळ का काय आणते ते. मावी आता कसं करा बाबा, तुझे 50 रुपये गेले, माय 200 गेले. सकाळी सकाळी झटका बसला आपल्याला आता 250 रुपयाचा. आता पाहू ना आता कुठं आहे काय मी आता, कुठं पुण्या नाल्यात पडला, कुठं पडला काय मी आता. बापा लय पेतात दारूचे आता. तुम्ही 200 रुपये दिले का नाही? बाबा लय पेतात दारूचे आता. समजत नाही कुठं पडतं का आम्ही ते आता. बाबा माझ्या जीवाला म्हटलं आता कचीच लागली बाबा. काय करा कसं करा बाबा, करा बा तुम्ही आता. सासूबाई पहा म्हटलं, ते शोध करा म्हटलं. कुठं झोपतात ते, कुठं पण झोपतात ते. त्या दिवशी मला शांतारामच्या वार झोपले ते. आता काय माहित बाबा कुठं पडलं माय पोरगा आता, कोण्या नाल्यात पडलं बाबा. पाहा लागते बाबा आता. आजी हाय वाटते तीस. ते म्हटलं बोल रे बा झाबरे, तूच बोल बाबा. आपल्याला भीती वाटते ते बुडीले, जशी भारीच दिसते मला. बोल. काय बाबा तुमचं आता रे? वर्गणी दिली ना म्या, गणपतीची वर्गणी दिली ना आता. आता काय पाहिजे तुम्हाला? ना मला माहित आहे ना, लय बोलते बाबा ही. त्या घरी कशाला आलो रे बा? शांत आजी, ते त्यासाठी नाही आलो आम्ही. ते कसं ते आम्हाला का नाही तुमच्या इकडे अर्जंट काम होतं, लय अर्जंट काम होतं. अरे बाबा आता कोणतं काम आहे म्हटलं? आणि दिसतं मागा धटिंग चालू आहे. काय बाबा कोणतं अर्जंट काम आहे सांग मला. कसं सांगा रे बा बुडीले? ते कसं बा, ती तुम अर्जंट काम आहे ना, लय अर्जंट काम आहे ना. अरे मग सांग ना कोणतं अर्जंट काम आहे ते. हो ते तुमच्या हे गणपती बसला का नाही आपला, एक गाव आणि एक गणपती, एक मंडप आहे आपलं. तर कसं ते त्यासाठी म्हटलं हराळी गिराळी सगळं कसं वावरात सापडते आपल्याला. पण कसं फुलं नाही सापडत ना. ते तुमच्या घरामागे ते फुलं आहेत ते तुमचंच आहे म्हटलं झाड ते. तर फक्त आम्हाला का नाही सकाळी फक्त 5 वाजता आम्हाला म्हटलं 5-6 वाजता फक्त आम्हाला का नाही ते फुलं तोडू देता. फुलं फक्त आम्हाला तोडू देता. तुम्हाला फुलं तोड देऊ का बे? आमच्या घरी गणपती आहे ना, मग आम्हाला पण पाहिजे ना फुलं. काय बुटी आहे बापा. अहो आजी, आम्हाला फक्त जरा पाहिजे, जास्त काही नाही. जास्त काही फक्त थैली भर बस, पन्नी भर. जास्त काही पाहिजे नाही आम्हाला. तुमच्या गणपतीला उडते ना आमच्या गणपतीला उडते. आम्ही काय तुम्हाला असं नाही म्हणत की बा आम्हाला पुरं झाडच द्या, आम्ही तुमचं झाडच बुकिंग करतो, असं नाही ना. तुम्ही घ्या ना आम्हाला द्या जरासं. फक्त कसं आम्ही उद्या सकाळी 5 वाजता येतो. फक्त गोटे गिटे मारू नका आम्हाला. गोटे नाही मारत मी पण. आबा तुम्हाला एक काम करायला लागेल. अरे बापरे, हे तर लय झालं बाबा. म्हणजे आता फुलं घ्या काम करा. बाबा काम गेम करत नाही म्हटलं आम्ही. इथं काम करायला नाही आलो आम्ही, सांगू राहिलो तुम्हाला. थांब ना जरा तू. ती आजी काय म्हणते पहिले पाहू ना, कोणतं काम सांगते ते. थांब ना जरा तुले काऊन निळी चटणी लागू राहिली. थांब ना जरा. सांगा म्हटलं आजी, काय करायचं सांगा ना. काम काय करायचं? नाही का हे काम होते ते काम होते बाबा. हा बा म्हटलं माय पोरगा आहे का नाही, ते तुम्हाला माय पोरग माहित आहे ना. बापा तुमच्या पोराला कोण नाही ओळखत आजी. बापा हबा म्हटलं तुमचे काका तर लय भारी आहेत ते. कुठे गेले काकाला काय करायचं? काहीच नाही करायचं. फक्त घरी आणायचं.
घरी आणायचं म्हणजे कसं समजलं नाही मला आजी. बरोबर सांगा ना तुम्ही. सांगा ना काय म्हणजे कसं काय करायचं. अरे बाबा, हे मंग्याचे बाबा नाहीत का, मंग्याचे बाबा. त्यानं म्हटलं माझ्याजवळचे 200 रुपये, मंग्याजवळचे 50 रुपये, 250 रुपये घेऊन म्हटलं ते मंग्याचा बाप फरार झाला, म्हणजे गायब झाला. सकाळपासून काही दिसून राहिला. आता सुनबाईला विचारलं तर सुनबाई म्हणते दारू पिऊ राहिले म्हणते. आता मला वाटते ते दारू पिऊन आता कुठेतरी झोपला असेल मंग्याचे बाबा. अबा तुम्ही काहीच करू नका, फक्त अबा मंग्याचे बाबा जिथे तुम्हाला दिसल त्यांनी का नाही व्यवस्थित म्हटलं माझ्या घरी आणा. अबा उद्या सकाळी फुलं का न्या का काही न्या म्हटलं, मी तुम्हाला काहीच म्हणत नाही. हा म्हणजे मंग्याच्या बाबाले घरी आणायचं नाही का असं म्हणा ना डायरेक्ट. एवढं कशाला ट्विस्ट द्यायला लागते 250 आणि 150. बरं आणतो ना. कुठे आहेत मग ते सांगा ना आम्हाला, कुठे आहेत ते. मला काय माहित रे बाबा, आता तुम्ही घ्या ना त्याचा शोध. कुठे पहा ना, कुठं गावातनी पारावर पहा, नाल्यात पहा कुठं असेल तर, वावरात पहा कुठं असेल तर, तुम्ही बरोबर व्यवस्थित घरी आणा. मी तुम्हाला बा फुलं नेऊ देतो आणि काहीच करत नाही तुम्हाला. जेवढं लागल तेवढे फुलं न्या, पण कसं मंग्याच्या बाबाला बरोबर आणा. मला वाटलं ती बुढी काही ना काही काम सांगते. बरं आबा म्हटलं फुलं आबा काहीच करत नाही आम्हाला, मग कल्ला गेला करतच नाही म्हटलं. आम्हाला जेवढे लागल तेवढे फुलं नेला आम्ही. हो बाबा हो, जेवढं लागल तेवढे फुलं न्या, पण कसं मंग्याच्या बाबाला आणा. बरं आणतो ना आपल्या गावात असेल ना कुठं पण दारू पिऊन समजा. हो आणतो आम्ही आणतो. बरं जा म्हटलं, जा आणा. हो चाललो हो. अरे सोल ना तू काय मी आहे ना. अरे मी आहे ना बरं, आम्ही आहे ना. हो ना तू आहे ना, मी का नाही म्हणतो तुले. तू आहे ना पण कसं तू नको देऊ ना पैसे. अरे मी आहे ना. ना देतील ते पैसे देतील ते देते ते. तू काय टेन्शन घेऊन आला रे. अरे टेन्शन तू काय घेऊन आला रे. मी कुठे टेन्शन घेऊन आलो रे. पण कसं माझ्या बुद्धीने मला पैसे दिलं ना, मायाने पैसे दिले मला, मायाने पैसे दिले. आता आज माया कोण तुमच्याले, आज माया कोण चालू. जेवलं प्यार तेवढं प्यार तुम्ही, त्याचं काय घेत तुम्ही. काय मग बिल फालतू आणले पैसे म्या. मग तू देता का मला, देता का तू पैसे देता का. हो मी पैसे भरतो ते. तू टेन्शन नाही घेऊ, तू टेन्शन नाही घ्या. मायानं मला पैसे दिले ना, आज मी पैसे आणले ना. पैसे आणले वाटते, पैसे नाही का आणले 1000 रुपये म्हणून फडफड करू आलं वाटते. जाऊ दे. बरं दे बा तू पैसे. तू दे, जाऊ दे तिकडे. काय करतं दे तू पैसे दे आज. मी काय म्हणतो हे लागा कामा नाही लागा हे वाईन. दुसऱ्या वाईनमध्ये जाऊ ना. VIP अरे कोणतं चालते ना आपल्याला. VIP आण का CIP आण, वाईन कोणतं चालते. पण कसं आज दाबून प्यायची दाबून दारू प्यायची आज. पहिलेच लागेल वाटते दारू पिऊन, आता डबल प्यायची म्हणते. बरं हे कामा नाही. हे गौरी वाईन्स काही कामा नाही. दुसरं पाहू आपण आता. VIP मी पैसे देतो होता. जाऊ दे, तू देता का पैसे. बरं जा तू दे पैसे आज. सांग आता VIP मध्ये जाऊ मस्त. कोणतं चालतं आपल्याला. VIP मध्ये जाऊ. VIP मध्ये एकदम असा दाबून पिऊ, दाबून नाही का आज VIP नाही का. बरं चाल मग चाल दुसऱ्या इकडे जाऊ. हे काही कामा नाही म्हटलं. दाबून पिऊ दारू, दाबून म्हणजे दाबून. चाल. अरे तुम्ही गेलते वाटते ना त्या बुढीच्या घरी. अरे म्हटलं काय म्हटलं त्या बुढीने तुम्हाला. काय बा ती बुडीला का लय हुशार निघाले का. तिने काम सांगितलं आता. तिचं ते पोरग नाही का ते वसुदेव काका दारू पिरायला वाटते. ते म्हणते आता पैसे येऊन गेला म्हणते. कुठे गेला ते दारू प्यायला, कुठे गेला ते. आता तुम्ही म्हणे फक्त एवढंच काम करा म्हणे, व्यवस्थित फक्त घरी आणा म्हणते बा. तेव्हा तुम्हाला मी फुलाला हात लावते म्हणते. बापरे, म्हणजे अशी बुढी म्हणे का. काय रे, म्हणजे खतरनाक बुढी आहे मग तिथं. हो ना बा, पहिले तिचं काम करायला लागते तेव्हा आपलं काम होते बाबा. लय भारी बुढी ती. आता म्हणते मग पोरगा आणा म्हणते बरोबर. काय माय बी ले वांदे उरायले बा. आता ले वांदे उरायले. पुढच्या पर्यंत आपण पुढे करत नाही बाबा. आता सरपंचाला म्हणतो यावर्षी फक्त केलं पाहिजे. आता पुढच्या वर्षी बाबा करत नाही बाबा. हो बाबा किती लागा टेन्शन आहे आपल्या मग काय तर गणपतीचं डेकोरेशन, ते स्पीकर गिकर, ते याचा खर्च त्याचा खर्च काय बा. हो का, मग करा ना मग तुम्ही आता. ती वसुदेव काकाला पहा बरोबर. गावात नाही असेल ते वसुदेव काका, न्या घरी. तेवढे ते फुलाचा बंदोबस्त लावून द्या बाबा, नाही का. टेन्शनचं काम नाही ना. तेच चालू आहे ना. मग म्हणून तुला बोलवलं मी. तू एक काम कर फक्त आता. तू का नाही एकदा वावरावरून जाय, आम्ही गावात पाहतो. म्हणजे लय हुशार आहे बे तू, नाही का. तुम्ही गावात पाहताय, मला वावरावरून पाठवताला का. मी जात नाही मध्ये वसुदेव काका पाहिले. आपण जातच नाही. आपण बाबा मंडपात राहतो बाबा. गाणी गिन वाजवतो तुम्ही. मी काय कुठं जात नाही. पाय आले बे मग तुला काय एकटं म्हणून राहिलो का मी. या दोघं जणांनी नेणं, हे बैर ह्याचे 2 जण येले नेणं. हे 2 बैर काय कामा बे. बैरात हे काही ऐकू येत नाही, काहीच नाही. काय म्हटलं की दुसरं सांगतात ते. हे काय कामी लेकर बे. कसं आहे बे. अबे बैर आहे ना ते 2 जण बैर राहते फक्त. पण त्यांना दिसते ना त्यांना डोळे हातून त्यांना. सांग ना मग त्यांना वसुदेव काकाला पाहायचं म्हणा. सांग बरं त्यांना. डबले बबल्या आपलं काम करता का. हो झालं जेवण झालं माया झालं. आता नाही जीवाले घोर म्हटलं. याले म्हटलं काम करता का. हे म्हणते जेवण झालं का.
अबे ते वसुदेव काकाले पाहायचं वसुदेव काकाले पाहायचं फक्त. हो पाहिला गणपती, पाहिला गणपती पाहिला. बैर अजून ते त्यांना ऐकू येत नाही, त्यांना इशारा करायला लागते. ओ बाबा हबा वसुदेव काकाले पाहायचं आपल्याला, तेव्हा जाऊन आपल्याला फुलं भेटतात. मग ते काय म्हणतो आता वसुदेव कोणाला मध्ये कोणाला काय करायचं. नाही ऐकू राहिलं मला. जोरात बोल जोरात. का म्हणत ते त्यांना काय ऐकू येते रे बा, बैर आहेत ते. काय लहानपणापासून काय झालं काय माहिती त्यांना. जाऊ दे तिकडे, त्याच्या नादी लागू नको. मला तसं वाटते, जाऊ दे तिकडे. मी काय म्हणतो, तुम्ही दोघं समजा, आम्ही तिघं समजा, तू इकडे तिकडे. त्या वसुदेव काकाला पाहू बरोबर नाही का, घरी आणून टाकू नाही का, म्हणजे कसं फुलाचा बंदोबस्त लागला आपला. बरोबर तसं करू मग. आम्ही दोघं समजा तो झाबरून मी आणि तुम्ही ती समजा. हाय सर, मी या हॉटेलचा मॅनेजर आहे. तर तुमचं बिल म्हटलं 3,000 रुपये झाले, तर तुम्ही ते द्या. 3,000 कसे झाले हो राजा, लय झालं ना ते. नाही सर, हे तुमच्या VIP मध्ये आले ना सर. हे VIP रेस्टॉरंट आहे, तर इथं काही थोडंसं मागच आहे ते, म्हणजे VIP आहे VIP. बरं आहे ना आमचा माणूस, ते शेला बांधलेला नाही ते ना शेला, त्याजवळ पैसा लय आहे म्हटलं, लय पैसा आहे त्याजवळ बाबा, लय पैसा आहे. त्याला म्हणतो मी, तर थांबा तुम्ही. कॅरी ऑन सर. ओके सर, नो प्रॉब्लेम. ओके सर, ओके. हा मी माझंच पैसा लहान रे, लय पैसा आपला जर मग काय असं पैसा आबा लागल तेवढा पैसा आहे माझं. काय म्हणते ते पैसे मागते का ते. थांब पैसे द्या तुम्ही, थांब ना. माझ्याजवळ मग 200 रुपये आहेत, मा पोराचे ते 50 रुपये, 250 रुपये आहेत. थांब तू देऊ का पैसे, काढू का. काय तो फक्त 250 आणले का, म्हणजे 250 रुपये आणले तो. हो 250 रुपये आणले मी. मायनं मला 200 दिले, 50 रुपये मा पोराचे, 250 रुपये आहेत बुवा. लय पैसा करते लगा जर फक्त 250 रुपये आणले ना. काय हे हॉटेल मॅनेजर म्हणते 3,000 रुपये झाले म्हणते तुमचं बिल, जेवण पाणी काय कसं करा बुवा. मला वाटते फरार व्हायला पुरते काय, थांबायला पुरत नाही ते. राहायला म्हणते बे, पैसे देऊन टाक. वसुदेव देऊन टाक पैसे दिले. दे रे बा, घे रे पैसे. अबे थांब ना, देऊ ना पैसे. तू चाल बरं तू, आपण दोघं म्हटलं बात टॉयलेट करून येऊ. चाल म्हटलं. टॉयलेट कसे आले रे, मला नाही आले टॉयलेट गेले. तूच जाय तू. चाल ना माझ्या सोबत तर चाल तू. बरं चाल मग. सर कुठे चालले तुम्ही सर. आम्ही टॉयलेटला लगी करायला चालू सर. बात येतो. बरं सर, ओके सर. पैसे ते मांग बसले ते शेला बांधलेला डोक्याले, ते अमीर राहिले. पैसा त्याजवळ आहे म्हटलं, आमच्याजवळ काहीच नाही. आम्ही भीक मागायची आहे म्हटलं, भीक मागतो आम्ही कधी म्हटलं. ते मागचा माणूस आहे का नाही, ते देते म्हटलं बिल. ओके सर म्हटलं, नो प्रॉब्लेम. तुम्ही जा सर, टॉयलेटला जा. धन्यवाद सर, थँक्यू. काय हो चालू सर. चाल. ते कुठे गेलं ते. तर ते टॉयलेटला गेले सर, टॉयलेटला. बरं जाऊ दे, टॉयलेटला जाऊ दे का, हागायला जाऊ दे का, मोतायला जाऊ दे. सांगतोय बिल किती झालं म्हटलं, पैसे किती झाले ते. सर म्हटलं 3,000. 3,000 कोणतं 3,000. मराठी टॉक मी मराठी. ओके सर, 3,000 रुपये सर, 3,000 रुपये. काय 3,000 रुपये झाले का. माझ्यावर 250 रुपये आहेत, 250 फक्त. ते कुठे गेले ते दोघं जण कुठे गेले. सर ते टॉयलेटला गेले सर, टॉयलेट. मुताले नाही गेले ना ते, फरार झाले ते सर. ते तुम्ही सार पाहते माणसं गेले ते, गायब झाले ते. नाही सर, ते फरार नाही सर, ते टॉयलेटला गेले. नाही ना, मी लहानपणापासून ओळखतो ते फरार झाले ते. 3,000 रुपयाचं नाव ऐकलं ते ना, फरार झाले ते. त्याला माहिती आहे माझ्याजवळ पैसे नाही त्यानं. मग काय बरं काय भांडी गिंडी आहे का इथं घासाले. सॉरी सर, तुमच्याजवळ पैसे नाहीत का सर. तुमच्याजवळ पैसे नाहीत का म्हटलं. अरे बा कायचे पैसे आहे बा, ते 250 रुपयात फक्त आपल्याजवळ. काय सर, म्हणजे 250 रुपये. अरे सर, हे VIP सर, VIP म्हटलं 3,000 सर. तुम्ही जेवले म्हटलं सर ती. मी गेले ना कधी. अरे हो ना, जेवलो ना, मान्य आहे मला. पण ते 2 जण पाहिले तुम्ही, 2 जण कुठे गेले ते. मी ओळखतो ना, लहानपणापासून पाहिलं ना दिले 2 जण भारी आहेत ते जरा शेख. तुम्ही पाहिले ते कुठे गेले ते. अरे कुठे हिंडू राहिले तुम्ही, कुठे राहिले तुम्ही, काय कुठे हिंडू राहिले. काही नाही, ते वसुदेव काका दिसले तुम्हाला, वसुदेव काका. हो ते दारू पेचं पहिले ते, आता सोडली वाटते दारू ते का. हो तेच ते वसुदेव काका. दिसले का तुम्हाला. नाही बा, मला दिसली ते. नाही का. बरं. ते बा झालं काय, तुम्ही काय पाहू राहिले म्हटलं त्या माणसाले. काही नाही ना, ते माणसाला काऊन पावराला सांगू आम्ही तुम्हाला. ते कौशल बुडी पाहिजे का, आम्ही त्याच्या घरी गेलो सकाळी. आम्हाला म्हटलं ते फुलं गेलं तुळजा, म्हटलं बा गणपती आहे, म्हटलं हार गे करायला पाहिजे म्हटलं फुलं आम्हाला. त्या बुडीने आम्हाला काम सांगितलं. तेव्हाच तुम्हाला हात लावते म्हणते, जेव्हा तुम्ही वसुदेव काकाला घरी आणसाल म्हणते, दारू गिरू प्यायलाच म्हणते ते. त्यांनी फक्त घरी बरोबर व्यवस्थित आणा म्हणते, म्हणून आम्ही पावरालो. म्हणजे दारू गिरू प्यायलाय तुम्हाला फक्त घरी न्यायचं, तेव्हा तुम्हाला ते बुडी हात लावते झाडाला नाही का, फुलासाठी करू तुम्ही.
हो ना, मग फुलासाठी एकच झाड आहे आपल्या गावातनी. काय आपलं गाव आहे का काय आहे, एकच झाड माय बिन. हा गाव म्हणजे झाड इकडे पाहिजे एखादी फुलाची, एकच झाड त्या बुढीच्या घरी. काय बाबा आपत आहे. आता तेच करा लागते. आता पहिले आम्हाला वसुदेव काकाला पाहा लागते, तेव्हा जाऊन आम्हाला फुलाचा मेळ लागते म्हटलं. म्हणून आम्ही आता ते फुलं गेलं म्हणजे काय वसुदेव काका पाहू राहिलो. काय डोसक्याचा भाजीपाला झाला माया. चला मग चला मायावारा चक्कर मारू म्हटलं. कसं वसुदेव काका पाय नव्हते, माझ्या चक्कर होते. चला मग मायावारा चला, तिकडून तिकडे जाऊ, 2-3 वावर पाहू म्हटलं. दिसला माणूस. हो चला मग, हो चला चला. काय आता काय करावं लागते नाही काय. चला चला. हो ना, चला मग, चला हो चला. नमस्कार मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप धन्यवाद मनापासून. आणि दुसरी गोष्ट, आपण आता चॅलेंज ठेवणार 1000 दिवस 1000 व्हिडिओ. मला माहिती आहे होऊ शकते का नाही होऊ शकतं, पण प्रयत्न करू आपण 1000 दिवस 1000 व्हिडिओ. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नसेल सबस्क्राईब नक्की करा आणि चांगलंसं कमेंट करून टाका. खूप मेहनत लागते बाबा, 4-4 घंटे बसा लागते. आणि दुसरी गोष्ट बस इथपर्यंतच. उद्या भेटू 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय, थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उद्या पाहू की उद्या काय होते, काय होते पाहू उद्या. पार्ट 2 येणार उद्या. तर भेटूया. बाय बाय, टाटा, सी यू.